हॅलो मित्रांनो, वेलकम टू न्यू ब्लॉग. पहिले मी तुम्हाला सांगितलं होतं वणीला चाललो, पण वणीला नाही चाललो आहे आपण चाललो आहे चांदोडला चाललो आहे. तिथं एक किल्ला आहे, किल्ल्यावर आपण बैठक बसवणार आहोत. पुरी गर्दी पाहू शकता तुम्ही, शिबिराची गर्दी. तर पहिले मी 2 शिबिर अटेंड केले आहेत, तर आता तिसरं आहे. तिथं बस आहे, चाललो आहे आम्ही आता चांदोडला. वसीम भाऊचं इंट्रोडक्शन इथं बोलायचं आहे. आम्ही दरवर्षी हे शिबिर घेत असतो उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये. तर यावर्षी धोडप किल्ल्याच्या पायथ्याशी हट्टी नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी हे 5 दिवसाचं निवासी शिबिर होत आहे. आणि या निवासी शिबिरामध्ये मुलांना जे आहे ते त्यांच्यातल्या वेगवेगळ्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचं व्यक्तिमत्व विकास व्हावा, त्याचबरोबर त्यांच्यातले नेतृत्व गुण हे विकसित व्हावे, या दृष्टीने शिबिराची सगळी आखणी केलेली आहे. त्याबरोबरच मुलांना मजा वाटेल, त्यांना मौज करता येईल अशा प्रकारचे बरेच कार्यक्रम तिथं असतील. त्याच्याशिवाय साहस मुलांमध्ये येण्याकरता ट्रेकिंगचा कार्यक्रम असेल, किल्ल्याची भेट असेल, किल्ल्याचा इतिहास, आजूबाजूचे मंदिरं आहेत त्यांचा इतिहास, हेरिटेज वॉक वगैरे असे प्रोग्राम्स तिथं असतील. तर हे आमच्या शिबिराचं आता 6वं वर्ष आहे आणि दरवर्षी संख्या वाढतच चालली. यावर्षी 125 मुलं मुली त्याच्यामध्ये सहभागी होत आहेत आणि ही सगळी मुलं 5 दिवस तिथं राहून मित्रांनो गोष्ट झालेली आता तरी महापुरुषांची निघालो हे चांदवड जाण्याकरिता. आता आम्ही चांदवडच्या हत्ती या किल्ल्यावर असणार आहोत. आता 5 दिवसांनी आणि खूप मुलं एक्साइटमेंट आहे त्यांच्यावर. आता आपण त्यांना विचारू त्यांना काय वाटतं, विचारू तुला कसं वाटतंय, काय वाटतंय तुला. मित्र काय बोलू, तुला काय वाटतं, एक्साइटमेंट काय तुझी? चालू आहे आता मजा तिकडे जाऊन करायची. जे आहेत सगळे मित्र आपले ब्लॉगर मित्रांनो तुझं काय विश्वास काय मजा करायची. एक्साइटेड आहे, खूप मजा येते. एक्साइटेड एक्सपेक्टेशन की लेवल जो है ना भाई, वो अलग ही लेवल की है भाई. बहुत एक्साइटमेंट है इसे तो इतने बड़े बड़े वक्त आने वाले हैं. वो 5 दिन में फुल शेड्यूल टाइट रहने वाला है. उसके बाद आपण आकाश को पूछेंगे. आकाश काय बोलू, मला खूप उत्साह आहे इथं हट्टी चांदोड इथं जायची आणि खूप आनंद आहे. तिथे जाऊन आम्ही खूप एन्जॉय करू, मजा करू. चेतन काहीतरी बोला. चेतन दादा बोलणार काय बोलू, काय एक्साइटमेंट. आपण गेल्या वर्षापासून 2 वेळा शिबिर केले आहेत. आता परत शिबिराला चाललो आपण. सगळे आनंदित आहेत आणि चांगलं शिबिर होईल अशी आशा ठेवतो आपण आणि सेल्फ कॉन्फिडन्स आहे. जय शिवराय, जय शिवराय. हो तेच आता गाणंच म्हणेल हो. भैया त्याचा फोन होता बरं. हा म्हणे एंटरटेनमेंट कर म्हणे सगळा पोरस. तू वनी दिवाळी करा काय बी नकाणार काय बी तुम्ही डाय आर्मी खुरपान सोड इंडार मजा ना असं कसं काय. चिरा
आता सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे मनोरंजन करायचंय तिथे पोहोचूपर्यंत. ते वैचारिक लढाई होणार. हा तिथं आहे ते विषय नाहीये, परंतु आपण जेव्हा इथं जाऊ ना गेट पाशी तर चांगलं गाणं म्हणून म्हणजे भैयांना बी वाटत नाही मुलांना चांगलं आणलंय ते असं ऐका नाही. हा एकदम मस्त गाणं. पुन्हा आले चला भाई. तर मित्रांनो आता फायनली खाली उतरतोय आपण. खाली उतरतोय. आकाशरो रामकृष्ण. तर हा आहे तो स्पेस. वसीमला खूप आळस येतोय. चला लेट्स गो. तर आपला स्पेस भूषण भाऊ. खतरनाक स्पेस दिसतोय मित्रांनो. वाघ इधर मिलेगा. ए ब्रो ओळखलं का? मोबाईलची चार्जिंग खूप डाऊन झाली मित्रांनो. आता मस्त चार्जिंगला लावून घेऊ मोबाईल. हळू 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 काही नको करू. बाई काय शाई बेकार लागलं. हॅलो चपला बाहेर काढा. चपल्या काढायचे. चपल्या काढून घेऊ मित्रांनो. चपला बूट लाईनशीर काढा. मित्रांनो इथं हा झोपायची व्यवस्था पहा मित्रांनो. झोपायची व्यवस्था पाहून घ्या. पण मित्रांनो आम्हाला काढून घेतल्यानंतर काय रे भाई. चलो मित्रांनो चाललो आता नाश्ता करायला. आम्ही चाललोय नाश्ता करायला. नाश्ता करायला खूपच चाललो. भूक लागली आहे. केव्हाच भूक आम्ही एकदम. सकाळी 5 वाजेपासून सकाळी 5 वाजेपासून उठलेलो आहे आतापर्यंत. प्रवास होता आमचा. 4 वरच आहे सकाळीपासून. मस्त आता आलो. प्रवास व्यवस्थित झाला. आता मस्त चाललो आहे नाश्ता करायला. पुरी पब्लिकने मस्त रिस्पॉन्स दिला ब्लॉगिंगला. काही विषय नाही. हां आता मस्त ओळख होणार आहे आपली पुऱ्या ग्रुपमध्ये. न्यू फ्रेंड बनणार आहे. नवीन नवीन मित्र बनणार आहेत. नवीन नवीन गोष्टी ऐकायला येणार आहेत कानावर. तर उत्साह चांगला एकदम म्हणजे कॉन्फिडन्स चांगला झाला मला आता इथं. तर अजून पाहूया. व्हिडिओ येत राहील. हां आता हे 5 दिवसाचे शिबिराचे 5 दिवसाचे पुरे ब्लॉग येणार आहेत डायरेक्ट 5 दिवसाचे. तर कंटिन्यू बघत राहा आपल्या ब्लॉगला. तर बघूया आता नाश्त्याला काय असतं. समितीचा अध्यक्ष पहा मित्रांनो. पहिले जातोय पहा घाई पा त्याला डायरेक्ट किती होती पहा. तिथं शिबिरात भोजन समितीचा अध्यक्ष आहे तो. आणि इतकं तर मित्रांनो बैठक बसलेली आहे. वसीम भाऊ समाजसेवक वसीम भाऊ.
महाराज तुम्हाला जेवण कसं वाटलं साथी प्रतिष्ठान? खूप छान वाटलं ना भाऊ, इतकं छान जेवण आहे, इतकं म्हणजे त्याला स्वाद आहे, एकदम आनंद वाटला जाऊन, एकदम थँक्यू. धन्यवाद धन्यवाद जेवण करताय, तुम्हाला कसं वाटलं? काही कमी वगैरे? जेवण अतिशय सुंदर आहे. गुळाची लापसी जी होती ती चांगली एकदम मस्त होती. धन्यवाद सर तुम्ही ते बोलल्याबद्दल. गोड खात नाही, परंतु आज थोडं गोड चाकलं. म्हणजे फार चांगलं वाटलं सर तुम्हाला? सर तुम्हाला साथी प्रतिष्ठानचं जेवण वगैरे कसं वाटलं? पहिला दिवस कसं वाटलं? तुमचं मॅनेजमेंट अतिशय बोगस आहे. पोळ्या कमी पडल्या, तुम्ही पाण्याची व्यवस्था केली नाही आणि तुम्ही इकडे तिकडे टोकड्या करू राहिला. आता थोड्यात आम्ही परिषद घेऊ आणि तुमचं मॅनेजमेंट बरखास्त करू. तर मित्रांनो, आपला काय नाव होतं त्याचं, तो आत्ता दबंग. हा दबंग मित्रांनी असिस्टंट झाला होता मला काय मिनटा करता. तर त्याने आपलं थोडंसं कार्य सांभाळलं, त्यांनी इंट्रोडक्शन घेतलं आणि आपला थोडी मदत केली. आबा आला दबंग. काय म्हणतो दबंग? काही नाही दादा, बस तुम्ही जी बाईट करतायत आम्हाला फार आनंद झाला. त्यावरती तुम्ही ते माईक दिला आम्हाला, तर आम्ही सर्वांशी संवाद साधायला लागलो. तर त्यासाठी आम्हाला फार फार असा आनंद झाला. तर तुमचे फार मनपूर्वक आभार मानतो मी की तुम्ही आम्हाला तो माईक दिला तुमचा, आणि तुमच्यामुळे आम्ही लोकांची बाईट घेतली. त्यांची खुशी काय आहे, म्हणजे त्यांचा आनंद काय आहे, तो त्यांनी तो माईकवरती व्यक्त केला आणि तो आज आपण लोकांपर्यंत पोहोचवू की आमचं साथी प्रतिष्ठाने कसं काम करत असतं. तर म्हणून तुम्ही तो माईक दिला मला, तर मग मी तुमचा फार आभारी आहे आणि फार तुमचे धन्यवाद करतो की पुढे जर असं काही असेल तर तुम्ही तो माईक द्यावा, अशी मी तुम्हाला विनंती बी करेन. काय विषय नाही दादा, असं सहकार्य करत राहू तुम्हाला आम्ही. बाकी काय विषय नाही. जेवण झालं आता मस्त पोट भरून झालं. सगळ्यांचं इंट्रोडक्शन घेतलं आपल्या दबंग भावानी. धन्यवाद. तर पुढं काय होणार आहे ते आपण ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. पुढं आता चाललोय आता रात्रीची जेवणला. वाजले 8:30. तरी गर्दी चाललेली आहे. भेटूया तुम्हाला जेवण करून. सगळी पब्लिक चालली जेवणला. काय ब्रो, कुठला आहे? मालेगावचा आहे मी. कुठं राहतो? कलेक्टर पट्टा. शाळेत कुठं? मी शरद पवार इंटरनॅशनल स्कूल कळवणला. तिथं हॉस्टेलला राहतो. अशी गोष्ट आहे. आमचा काही नाही, 5वी ते 10वी KBSला होऊन गेली आमची. तर मित्रांनो, जेवण करून भेटूया. तर मित्रांनो, जेवण झालेलं आहे. आता जेवण झाल्यानंतर इथं आलो. आता चाललो आहे झोपायला. आजचा शिबिरचा ब्लॉग कसा वाटला तुम्ही कमेंट करून सांगा, आणि वाटलं तर नवीन असाल तर सबस्क्राईबही करून द्या. हे आपले मित्र आहेत. तर नवीन मित्र खूप भेटले, खूप बोललो आम्ही बाकीच्या मित्रांशी. येताना पुरा ब्लॉग दाखवला आहे तुम्हाला. कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.